वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आता नवीन अपडेट समोर येते। आरोपी राजेंद्र हगवणे यांचे बँकेतील लॉकर हे आता सील करण्यात आले। हगवणे पिता पुत्रांच्या आलिशान गाड्याही पोलिसांकडून जप्त करण्यात आल्यात। तर बँकेत गहाण टाकलेलं 51 तोळे सोनं ताब्यात घेण्यासाठी आता पोलिसांकडून बँकेसोबत पत्रव्यवहार सुरू आहे। बँकेत गहाण ठेवलेलं सोनं हुंड्यातील असल्याचं पोलिसांनी बँकेला कळवलंय। तर या समवेत वैष्णवीच्या कुटुंबियांकडून हुंड्यात घेतलेलं 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबियांनी बँकेत गहाण ठेवलं होतं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत जोडले। तुषार, हगवणे पिता पुत्रांच्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या, बँक खातं सुद्धा सील करण्यात आलं आणि 51 तोळे सोनं जे हुंड्यामध्ये देण्यात आलं होतं ते सुद्धा घेण्यासाठी आता पत्रव्यवहाराची प्रक्रिया बँकेसोबत सुरू आहे। काय अपडेट? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी जे बँकेत गहाण ठेवलेलं सोनं होतं ते सोनं आता ते सोनं ज्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलं होतं किंवा इतर ज्या गोष्टी ठेवल्या होत्या त्या लॉकर आता पोलिसांनी सील करण्यासाठी बँकेला आता पत्र दिलेली आहेत। त्यानुसार आपण जर पाहिलं तर बँकेतील लॉकर सील गेल्याचं पाहायला मिळतं। तशी माहिती खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे श्रीधन म्हणून खरं तर वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलं होतं ते 51 तोळे सोनं खरं तर या हगवणे कुटुंबियांना हुंड्यामध्ये देण्यात आलं होतं। ते सोनं हुंड्यातली असल्याची माहिती ही बँकेला पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे ते सोनं खरं तर अशा पद्धतीने गहाण ठेवता येणार नाही असंही या पत्रामध्ये पोलिसांनी बँकेला कळवल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे आता हे बँकेमध्ये असणारं सोनं असेल किंवा बँकेतील जे लॉकर आहेत तेही सील केलेलं दिसून येत आहे। करण, अगदी तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।